तर धनंजय मुंडे यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्यामुळं भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर फार टीका होत आहे आणि अशातच त्यांच्या विरोधात आणखी एक तक्रार आलेली आहे। माझं काय बरं वाईट झालं तर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री जबाबदार असतील अशी एक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे बघूया। बीडच्या मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे। धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जाणारा माणूस नाही, त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे असे विधान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते। त्यांच्या विधानानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता। यानंतर आता बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली आहे। माझ्या जीवितास काय बरं वाईट झालं तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार राहतील असं त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे बघूया। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे बद्दल केलेल्या विधानानंतर बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी संवैधानिक पद्धतीने प्रसार माध्यमांना एक प्रतिक्रिया दिली होती। या प्रतिक्रियेनंतर बीडमधील भागचंद महाराज झांजे यांना महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या अनुयायांकडून वारंवार धमक्या येत आहेत असा दावा त्यांनी केला आहे। यानंतर त्यांनी नुकतंच बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे। महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर भागचंद महाराज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती। यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांचे अनुयायांनी गेल्या 5 दिवसापासून फोनवर धमक्या देत आहेत। 5 दिवसापासून फोनवरून धमक्या देत आहेत। महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडी तोडू, जीव मारू, ठोकून काढू असे फोन कॉल सुरू आहेत। त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील अशी तक्रार भागचंद महाराजांनी केलेली आहे। मी प्रतिक्रिया दिल्यानंतर मला महाराष्ट्रातून महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या अनुयायांचे फोन यायला लागले। तुझी लायकी आहे का, तुझी कुवत आहे का, तुला बघतो, तुला मारतो अशा प्रचंड धमक्या येत आहेत। मला प्रचंड मानसिक त्रास देण्यात येत आहे। तू महाराष्ट्रात कुठे फिर, तुला मारूनच टाकणार अशा जीव मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत। आजही एक धमकी आली, त्यात एक व्हिडिओ आला होता, त्याबद्दल मी पोलिसात तक्रार केली होती। उद्या माझ्या जीवाला धोका झाला तर महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे सर्व अनुयायी यासाठी जबाबदार असतील असे भागचंद महाराज यांनी म्हटलेलं आहे। मीच खालच्या स्तराची शिवीगाळ केली आहे। मी त्यांचा कालही आदर करत होतो, आजही आदर करतो आणि उद्याही करेल। ते वारकरी संप्रदायाचे उच्च दर्जे असणारे व्यक्ती आहेत। मी एक संवैधानिक प्रतिक्रिया दिली होती, त्यांची अनुयायी धमकी द्यायला लागले असं भागचंद यांनी म्हटलंय। तर अशा प्रकारचा आता हा वाद कुठपर्यंत जातोय आणि कुठपर्यंत नाही हे बघणं महत्वाचं आहे। आणि आता जे नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांनी जी भेट घेतली होती त्यावर अनेक जणांनी टीका केलेली आहे। परंतु आता अशातच जे ह्या महाराजांना सुद्धा त्यांच्यावर काहीतरी प्रतिक्रिया दिली होती आणि त्याच्यात आता हे पळसाद उमटत आहेत आणि त्यांना आता हे आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धाव घेतलेली आहे आणि त्यांना अशा प्रकारे महंत नामदेव शास्त्री विरोधात अशा प्रकारे तक्रार दिलेली आहे। नेमकं तुम्हाला योग्य वाटतंय का नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।